हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हे बांबूचे रोप जर कोणी आपल्याला भेट म्हणून दिले, तर ते घरात ठेवावे का? का स्वतःच्याच पैशाने घ्यायचा? हे असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. पण पहा, जर आपल्याला कोणी गिफ्ट म्हणून दिलेलं असतं, तर ती वस्तू एक म्हणजे त्यांची आपल्या घरामध्ये प्रगतीच्या ह्याच्यासाठीच त्यांनी दिलेलं असतं, की आपलं म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार व्हावा. नवीन व्यवसाय जर कोणी चालू करत असेल, तेव्हा कोणी गिफ्ट देतं, तर त्यांच्या सकारात्मक ऊर्जा त्याच्यात असतात, की आपला नवीन व्यवसाय चांगला चालावा. ह्या उद्देशाने कोणी गिफ्ट म्हणून दिलेलं झाड असतं, तर ते आपल्यासाठी म्हणजे शुभच असतं. कारण प्रत्येक जण असं नकारात्मक ऊर्जाने थोडीच गिफ्ट देत असतात. कुठल्याही चांगल्या विचारानेच आपल्याला गिफ्ट मिळतं. त्यामुळे त्यांनी आपल्याला बांबूचं जे गिफ्ट दिलेलं असतं रोप, तर ते आपल्यासाठी शुभच असतं. तर ते आपण आपल्या दुकानात म्हणजे दुकानामध्ये गल्ल्याच्या जवळ ठेवावे किंवा घरामध्ये ठेवलं तर आपल्यासाठी शुभच आहे. आणि तुम्ही जरी तुम्हाला नाही गिफ्ट मिळालं, तुम्ही स्वतःच्या पैशाने जरी घेतलं, तर ते आपणही आपल्या पैशाने घेतलं तर ते आपल्यासाठी शुभच आहे. फक्त आपण म्हणजे घ्यायला जाताना आपल्या म्हणजे मनामध्ये आपले सकारात्मक विचार असलं पाहिजे, की हे आज आपण म्हणजे बांबूचं ट्री आणतोय आपल्या घरामध्ये, तर ते सकारात्मक ऊर्जेनं आपल्या प्रगती म्हणजे झाली पाहिजे. हे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आणि ते आपण घरामध्ये घेऊन यायचं. तेव्हाच आपलं म्हणजे ते ट्री सुद्धा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करतं आणि प्रगती आपल्या घरामध्ये होते. दोष म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये दोष असतील, तर ते सुद्धा निघून जायला मदत होते. तर हे आपल्याला असं बांबूचं गिफ्ट जर कोणी दिलं, तर ते आपल्यासाठी खूप शुभ आहे आणि आपल्या घरामध्ये आपली जी काही प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा प्रगती आपली उंचावर जाते. तर हे प्रगती उंचावर जाण्यासाठी हे आपल्याला म्हणजे त्याची आपल्याला काळजी पण घ्यायची आहे त्या रोपाची. तर ते आपल्याला जिथं आपल्याला म्हणजे सूर्यप्रकाश येतो, तिथं आपल्याला त्या खिडकीमध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये जिथं तुम्हाला खेळती हवा आहे, तिथं आपल्याला ते रोप ठेवायचं आहे. कारण त्याची जर आपण काळजी घेतली नित्यनियमाने, रोज त्याचं पाणी बदललं, त्याला सूर्यप्रकाशात हवेशीर जर ठेवलं, तर ते सुद्धा आपल्यासाठी प्रगतीचं म्हणजे वातावरण तयार करतं, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये देतं, लहरी पसरतात. तर हे आपल्याला सुद्धा त्या रोपाची काळजी घ्यायची आहे. आणि बघा म्हणजे घरात जर बांबूचं रोप ठेवलं आपण, तर ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, ऐश्वर्य लाभते आणि जरी कोणाला देताना सुद्धा आपण जर विचार करून दिलं, तर हे म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा खूप शुभ असतं. आणि दुसरं इतर वस्तू देण्यापेक्षा जर तुम्ही हे बांबूचं रोप जर कोणाला असं गिफ्ट म्हणून दिलं, तर ते आपल्यासाठीही चांगलं आहे आणि त्यांच्यासाठीही चांगलं आहे. कारण आपण एक वस्तू अशी देतो, की त्यांची प्रगतीची म्हणजे प्रगती व्हावी म्हणून. तेव्हा आपल्याही मनामध्ये सकारात्मक विचार असतात आणि समोरच्याला देतो तेव्हा त्यांच्याही मनामध्ये सकारात्मक विचार असतात आणि दोघांकडनंही सकारात्मक विचार असल्यामुळे त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. कारण हे झाड जे आहे, तर हे प्रगतीचं म्हणजे झाड आहे. जिथं आपला व्यवसाय चालत नाही वगैरे, तिथं जरी तुम्ही हे रोपटं नेऊन ठेवलं छोट्या बाउलमध्ये वगैरे, तर तिथं सुद्धा आपलं म्हणजे व्यवसायामध्ये प्रगती व्हायला लागते. जी काही सकारात्मक ऊर्जा तयार होते, नकारात्मक ऊर्जा, जे काही दोष असेल त्या जागेतले, ते सुद्धा निघून जातं. हे रोप म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. जी वाईट कोणाची नजर असेल, ते सुद्धा शोषून घेतं. त्यामुळे हे रोप आपल्यासाठी खूप म्हणजे लकी रोप आहे, की हे तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये, हॉलमध्ये ठेवा किंवा जिथं सूर्यप्रकाश येईल, जिथं खेळती हवा आहे, तिथं ठेवा तुम्ही आणि व्यवसायाच्या तिथं गल्ल्याजवळ तर हमखास ठेवायचं आहे. कारण आपल्याला म्हणजे सगळं आपलं जे व्यवसाय आहे तो गल्ल्यावरच असतो. त्यामुळे तिथं गल्ल्याच्या जवळ हे ठेवल्याने तिथं कोणाची नकारात्मक ऊर्जा पोहोचत नाही. जी काही कोणाची वाईट नजर जरी आलेली असेल आपल्या व्यवसायावर, तर ती सुद्धा निघून जाते. तर हे असं रोपटं आपण म्हणजे गिफ्ट म्हणून सुद्धा देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही इतर वस्तू देण्यापेक्षा तुम्ही कोणालाही हे म्हणजे बांबूचं रोपटं तुम्ही असं गिफ्ट म्हणून दिलं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि आपल्यासाठी पण चांगलं आहे. हे झाड लावणं म्हणजे आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस तुम्हाला असं वाटेल, की हे घरात आपण आता एक झाड लावलंय, नक्कीच आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस होतोय. पण तसं पण नाहीये. तुम्ही त्याची म्हणजे रोज आपली काळजी घेतली पाहिजे. रोज त्याची सेवा केली पाहिजे. तेव्हा ते सुद्धा झाड आपली मदत करतं. आपली सेवा म्हणजे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा नाहीशी करतं. ह्या अशा म्हणजे ह्या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करण्याची जी झाडांमध्ये ही म्हणजे आहे वस्तू ती, तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घरामध्ये जे काही नकारात्मक वातावरण असलेलं ते सुद्धा निघून जातं आणि जेव्हा आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा निघून गेली, तेव्हा घरात प्रसन्न वातावरण तयार होतं. जे काही खेळीमेळीचं वातावरण झालं ना, ते मध्ये सकारात्मक ऊर्जा झाली, की आपोआपच आपल्याला
आपलं मन रमायला लागतं. जे काही आपण देवपूजा करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपलं मन असं विचलित होत नाही. घर आपलं शांततेत राहतं आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे जिथं व्यवसाय आहे तिथं सुद्धा तुमचा तर आपोआप तुमचं जे काही व्यवसाय ते सुद्धा चालू लागेल. तर तुम्ही हे म्हणजे याचं बांबूचं रोप आहे तर ते नक्की तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या गल्ल्याजवळ ठेवा. जरी तुमचा आता व्यवसाय समजा ऑफिस असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा हे ठेवू शकता. कारण ऑफिसमध्ये सुद्धा वातावरण सकारात्मक असेल, तर आपलं तिथलं ऑफिसमधलं सुद्धा जे काही काम असेल ते व्यवस्थित चालायला लागेल. तर तुम्ही हे छोटंसं रोपटं हे असं दुसऱ्यालाही गिफ्ट म्हणून द्या आणि स्वतःसाठी जरी स्वतःच्या पैशाने आणलं, तरी ते आपल्यासाठी शुभच आहे. तर तुम्ही हे नक्कीच तुम्ही घरामध्ये ठेवून पहा. जिथं तुमचा म्हणजे व्यवसाय आहे, ऑफिस आहे, तर नक्की तुमचे सकारात्मक बदल होईल. तुम्हाला पण हा बदल जाणवायला लागेल. तर हे असं लकी ट्री तुम्ही घरात ठेवल्याने नक्कीच तुमची सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं Facebook पेज फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.